सर्वांना नमस्कार। आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित असणारे अतिशय महत्त्वाचे असे काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? आणि याचं उत्तर आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली किंवा निर्मिती झाली। प्रश्न 2, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे? तर याचं उत्तर आहे, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे। प्रश्न 3, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या खडकापासून झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे, बेसाल्ट या खडकापासून झाली आहे। प्रश्न 4, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? तर याचं उत्तर आहे, आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो। प्रश्न 5, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वात जास्त वने आहेत? आणि याचं उत्तर आहे, नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त वने आहेत। प्रश्न 6, कोराडी खापरखेडा हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं उत्तर आहे, नागपूर जिल्हा। प्रश्न 7, महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे, साक्री। प्रश्न 8, हरित हायड्रोजन धोरण घोषित करणारे पहिले राज्य कोणते? याचं उत्तर आहे, महाराष्ट्र। प्रश्न 9, महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता? तर याचं उत्तर आहे, तारापूर। प्रश्न 10, सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? याचं उत्तर आहे, कळसुबाई। प्रश्न 11, कोणत्या रांगांमुळे गोदावरी व भीमा खोरी वेगळी झाली आहेत? याचं योग्य उत्तर आहे, हरिश्चंद्र बालाघाट रांगा। प्रश्न 12, महादेव डोंगर रांगांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतो? याचं उत्तर आहे, सांगली व सातारा जिल्हे। प्रश्न 13, अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे, गाविलगड टेकड्या या नावाने ओळखल्या जातात। प्रश्न 14, वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे, प्राणहिता। प्रश्न 15, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? याचं उत्तर आहे, गोदावरी खोरे। प्रश्न 16, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण खानदेशाची काशी म्हणजेच दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे, प्रकाशे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। प्रश्न 17, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विहिरींचे प्रमाण सर्वाधिक आहे? याचं उत्तर आहे, अहमदनगर म्हणजेच आताचा अहिल्यानगर जिल्हा। प्रश्न 18, जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे, नाथसागर। प्रश्न 19, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे धरण कोणते? याचं उत्तर आहे, उजनी हे धरण। प्रश्न 20, जायकवाडी धरण प्रकल्पास कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? याचं उत्तर आहे, जपान या देशाचं सहकार्य लाभलेलं आहे।